त्यावेळेस ही लोक माझ्या विरोधामध्ये गेली. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचारार्थ आम्ही इथं सभा येतच नाही. मी हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये बऱ्याच गावांना गेलो, बऱ्याच ठिकाणी मी सभा घेतल्या. आम्हाला नागेशला पडायचं होतं, कारण नागेशला आम्ही ज्या शिवसेनेमध्ये घेतलं त्यावेळेस एवढं काही गोड बोलत होतं. बरेचशी काँग्रेस मंडळी आम्हाला बोलतही होती की साहेब त्याचं नाव नागेश आहे, साधारण नाही, दूध पाजवू नका, हे चावते. त्यावेळेस मी त्या लोकांना सांगत होतो की याचा पांढरा करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, चिंता करू नका. ते चावलं. म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा पराभव करून आम्ही जवळगावकरला या ठिकाणी निवडून आणलं. आता हे त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो महारथी अकबर बिरबल झाले. मला वाटलं हे तरी साजरं असत. आणि खऱ्या अर्थानं मग नागेश असेल किंवा मग माधवराव असेल, या दोघांच्याही बापाचे उपकार सुभाष मानकेवडे आहेत, लक्षात ठेवा. हे मी मान्य करतो. 1995च्या निवडणुकीमध्ये ज्या अर्थी मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली 95 मध्ये, त्यावेळेस निवृत्ती पाटील जवळगावकर यांनी धनुष्यबाण 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 ही प्रचार सुरू केला होता, लक्षात ठेवा. आणि त्यांनी मला मदत केली, त्यांचे उपकार माझ्यावर होते. 2000 मला त्या निवडणुकीमध्ये बापूराव पाटील आष्टीकर यांनी अपक्ष फॉर्म भरला होता. आणि अपक्ष फॉर्म भरल्याच्या नंतर त्या ठिकाणी जवळजवळ 10 ते 15 हजार मतदान त्यांनी घेतलं आणि त्याच्यामध्ये मला विजय प्राप्त त्या ठिकाणी करावा लागला. म्हणून मी म्हटलं याच्याही बापाचे उपकार होत, याच्याही बापाचे उपकार होत. म्हणून याला एकदा आमदार करायचं, याला एकदा आमदार करायचं, म्हणजे फिटम. आता मला हेच कळत नाही. आता तेवढ्या लोक म्हणतील किंवा वानखेडे साहेब या पक्षात गेले, त्या पक्षातून या पक्षात आले, या पक्षातून त्या पक्षात आले, पुन्हा इकडे आले, पुन्हा तिकडे गेले. शांताबाई, मला एक सांगा, या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कोण कोण्या पक्षात गेले? शरद पवार शिवसेनेमध्ये आले की नाही? आले की नाही? अजित पवार भारतीय जनता पार्टीमध्ये गेले की नाही? उद्धव ठाकरे काँग्रेस आणि भाजपामध्ये गेले की नाही? राष्ट्रवादीमध्ये गेले की नाही? आता सूर्यकांता पाटील काल भाजपामध्ये होती, आता तुतारी घेतली. या वयात ही तुतारी वाजू शकेल का? याची तुतारी वाजल का? हवा कशी जाईल? तुतारी वाजणार नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर संबंध महाराष्ट्रामध्ये कोण कोण्या पक्षामध्ये आणि कोण कोण्या पक्षामध्ये. आता इथं भाषण करत असताना असा विचार पडतो की नेमके नाव कोणाकोणाची घ्यायची, हे कोण कोणीकडे आहे हेच कळायला मार्ग नाही. ही परिस्थिती आपल्याला या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये बांधवांनो आपल्याला पाहायला मिळते, लक्षात ठेवा. म्हणून कुठेतरी विचाराचं भान. आज या देशाच्या लोकसभेत ज्या अर्थी मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना या
नांदेड जिल्ह्याचे जे काय आपले नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो. पण बऱ्याचशा कार्यकर्त्याला सुभाष वानखेडे हे त्या ठिकाणी खूपच होते. त्यांना सुभाष वानखेडे या पक्षामध्ये नको होते. म्हणून प्रश्न अशी परिस्थिती होती की या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची उमेदवारी जीवन घेण्यासाठी सुद्धा कोणी हिम्मत करीत नव्हता. ती हिम्मत सुभाष वानखेडेनं केली आणि काँग्रेसवाल्याची तुम्हाला सांगतो या ठिकाणी इज्जत राखली. लक्षात ठेवा, ते सुभाष वानखेडेनं. नाही तर तुमचं तर बिनविरोध सोडायला तयार होते, कोणी घ्यायला तयार नव्हतं. ही परिस्थिती एकंदरीत ही जर परिस्थिती आपण जर बघितली तर बांधवांनो, या लोकसभा मतदारसंघाचा आणि या विधानसभा मतदारसंघाचा एक आगळा वेगळा इतिहास आपल्याला या ठिकाणी ठेवावा लागणार आहे, बघावं लागणार. आज काय चाललंय, बापूराव पाटील आष्टीकर सांगायचे काही जरी झालं तरी आमच्या नागेशला एकदा आमदार कर. एक वेळ सोडून 25 वेळेस. आणि आष्टीकर साहेबाला सुद्धा आम्ही शब्द दिला होता की 100% आम्ही तुमच्या नागेश पाटलाला आमदार केल्याशिवाय राहणार नाही, त्याची काळजी करू नका. आम्ही तुमच्यासारखे खोटं किंवा लबाड बोलणारी माणसं नाही, एकदा बोलल्याच्या नंतर 100% आम्ही ते केल्याशिवाय राहणार. याला आमदार के 5 वर्ष या तालुक्यातून आमदार म्हणून नागेशला पाठवल्याच्या नंतर 5 वर्ष